नवरा बायकोचं नातं हे घट्ट असतं. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, आपुलकी आणि समजूतदारपणा असेल तरच हे नातं टिकतं. नवरा आणि बायको दोघांनीही हे नातं जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे नातं दिवसेंदिवस कसं फुलत जाईल यासाठी प्रत्येक जोडप्यानं काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तसंच एका पत्नीच्या भावना समजून घ्या असं आपण नेहमीच म्हणतो. पण जर तुम्हाला तुमचं नातं मजबूत करायचं असेल तर तुम्ही तुमच्या पतीच्याही भावना समजून घेतल्या पाहिजेत. अनेक वेळा नवऱ्याला काही वेगळी अपेक्षा असते, पण कधीकधी बायको त्याला समजू शकत नाही आणि नात्यात समस्या सुरू होतात. आपण पाहतो की कोणत्याही नात्यात पुरुषांना महिलांइतक्या सहजतेने आपले विचार मांडता येत नाहीत. हेच कारण आहे की अनेक वेळा पुरुषांना नात्यात काय हवं आहे हे समजत नाही. या नात्यात पुरुषाला पत्नीकडून काय हवं आहे? पुरुषांची सर्वात महत्त्वाची अपेक्षा पत्नीकडून ही असते की पत्नीनं त्यांचा आदर करावा. पती कोणत्याही कामात चांगला असो वा नसो, त्याच्या पत्नीनं त्याला पूर्ण आदर दिला पाहिजे. जर तुम्हाला तुमचं नातं मजबूत करायचं असेल तर हे खूप महत्त्वाचं आहे. अनेक वेळा काही कारणास्तव महिलांना हे जमत नाही, मग नात्यात अंतर वाढू लागतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पतींना नेहमीच पत्नींनी छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. कोणत्याही कामासाठी त्यांची प्रशंसा किंवा प्रोत्साहन द्या. जेव्हा महिला कोणत्याही कौटुंबिक कार्यासाठी त्यांच्या पतीची प्रशंसा करतात तेव्हा त्यांना ते आवडतं. पुरुषांना त्यांच्या पत्नींनी नेहमी त्यांच्या भावनांचा आदर करावा असं वाटतं. कोणत्याही विषयावर त्यांच्या भावना समजून घ्या आणि त्यांना पाठिंबा द्या. कोणतीही अडचण आल्यास त्यांच्यासोबत बसून त्यांना समजावून सांगा आणि त्यांच्या समस्या जाणून घ्या. पती पत्नीला प्रत्येक पावलावर साथ देतात, त्यांनाही तेच हवं असतं. घरगुती समस्या असो किंवा कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या, आपल्या पत्नीने आपल्यावर विश्वास ठेवावा आणि त्याच्याशी प्रामाणिक राहावं असं पतीला वाटतं. कोणत्याही अडचणीत पत्नीनं पतीला साथ दिली तर ते नातं खूप घट्ट होतं. पतीची इतकीच अपेक्षा असते ती म्हणजे पत्नीनं घरातील वातावरण इतकं चांगलं ठेवलं पाहिजे जेणेकरून तुमचा नवरा त्याच्या सर्व समस्या तुमच्याशी शेअर करू शकेल. अशावेळी पती आपल्या भावना पत्नीसमोर मोकळ्यापणाने व्यक्त करू शकतो. त्यावेळी तुम्ही तुमच्या पतीला काही बोललात आणि त्याचा गैरसमज होईल असं होऊ देऊ नका. नात्याबद्दल प्रामाणिक असणाऱ्या लोकांचे संबंध दीर्घकाळ टिकतात. निरोगी नात्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. कोणत्याही नात्यात फक्त महिलांनाच नाही तर पुरुषांनाही कमिटमेंट हवी असते. पतीला पत्नीकडून वेळ हवा असतो. क्वालिटी टाईम म्हणजे एकत्र बसून समस्या सोडवणे असा नाही. याचा अर्थ तुम्ही दोघे एकत्र बसून सुंदर आठवणी निर्माण करा. कोणत्याही नात्यात पुरुष जोडीदारांनाही क्वालिटी टाईम घालवायचा असतो, लक्षात घ्या.